कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ। आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट तर लसूण 300 रुपये किलोवर। कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर। सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार। लासलगावमधून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस अखेर रवाना। 42 तासांच्या प्रतीक्षेनंतर कांदा एक्सप्रेस निघाली। प्रहार जनशक्तीच्या गणेश निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी कांदा एक्सप्रेसला केला होता तीव्र विरोध। रेल्वे सुरक्षा बल आणि लासलगाव पोलिसांच्या मदतीनं गणेश निंबाळकर यांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं। विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई। 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध। वाढलेल्या दरांमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय तर पुरवठा विभागाकडून राज्यात झाडाझडती सुरू। कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू। गुळाच्या दरात प्रति क्विंटल मागे 1600 रुपयांची घसरण। गुळाला आज 6100 रुपयांचा दर। साखरेचे भाव वाढले असतानाच भर दिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला। पुण्याच्या अष्टापुरातील घटना। शेतमालकाच्या संमतीनं ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, दोघं अटकेत। साखरेचे दर वाढल्यानंतर रत्नागिरीत साखरेचा तुटवडा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरेचे दर 72 रुपयांवर। 4 दिवसांपासून साखर उपलब्ध होत नसल्याची दुकानदारांची माहिती। सावर्डे, संगमेश्वर, धामणी, आरवली अशा ग्रामीण भागातल्या दुकानात फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढीच साखर। परभणी जिल्ह्यात साखरेची कमी अधिक भावात विक्री। काही ठिकाणी 70 तर होलसेल दुकानात साखरेचा भाव 65 रुपयांवर तर अजून भाव कमी होणार असल्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता व्यक्त। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अव्वल सचिवासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक। आतापर्यंत क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह 6 जण ताब्यात। एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा द्यावा। रोहित पवार यांची मागणी। महिन्याच्या अखेरीपर्यंत अध्यक्षांनी राजीनामा द्यावा। एका स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला एमपीएससीचा अध्यक्ष बनवा, रोहित पवारांची मागणी। महिन्याच्या अखेरीपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। ऋतुजा आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळेच एमपीएससी पेपरफुटीचा प्रकार समोर। प्रियकर गौरवसाठी प्रेयसी ऋतुजानं वडील अमृत पाटील यांच्या मदतीनं पेपर फोडला। मात्र गौरवनं एका मित्रालाही पेपर दिल्यानं दोघांमध्ये वाद आणि बिंग फुटलं। गौरव ताब्यात, ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही। औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक। प्रश्नपत्रिका फुटलीच कशी? अभिमन्यू पवार यांचा एमपीएससीला सवाल। एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना फायदा झाला? प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची अभिमन्यू पवार यांची मागणी। पुणे आणि नागपूरमध्ये 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम। आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी। आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ 1 दिवसांसाठी परवानगी। राज्याच्या गृह विभागाचे आदेश।